महापालिकेचा जागा बीओटीवर देण्यास शिवसेना ठाकरे गटाचा विरोध। महापालिकेचा मोक्याचा जागा बीओटी तत्वावर देण्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विरोध दर्शविला आहे। जिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, शरणराज केंगळकर आणि महानगर प्रमुख महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे। महापालिकेने यापूर्वी बीओटी तत्वावर दिलेल्या जागांचा लेखाजोखा तपासून त्यातून महापालिकेला किती उत्पन्न मिळाले याचा आढावा घ्यावा आणि त्यानंतरच नवीन जागा बीओटीवर देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे। होडगी रोडच्या रस्ते कामातील कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाची चौकशी करून कारवाई करावी, तसेच नाले सफाई, ड्रेनेज व चेंबर दुरुस्ती, खड्डे बुजवणे आदी कामांतील कथित गैरप्रकारांची चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे। संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्री दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्याचा इशारा प्रताप चव्हाण यांनी दिला आहे। महेश धाराशिवकर व शरणराज केंगळकर यांनीही महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला। यावेळी दत्ता माने, संजय पॉल, राम वाघसे, सुरेश जगताप, रमेश चौगुले, विष्णू कारंपुरी महाराज यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज महापालिका आयुक्त ओंबासे साहेबांना निवेदन द्यायला आलो आम्ही। की निवेदन ह्या विषयावर निवेदन होतं। बीओटीच्या नावाखाली या महापालिकेतले पदाधिकारी, महापौर असू द्या, स्थायी समिती चेअरमन, उपमहापौर, या लोकांनी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने इथल्या बीओटीच्या नावाखाली सोलापूर शहरातल्या महत्त्वाच्या जागा विकासाचा घाट घातलेला आहे। जेणेकरून उत्पन्न वाढवतं असं खोटं सांगून त्या महापालिका पदाधिकाऱ्यांनी मोक्याची जागा बिल्डरच्या घशात घालायच्या आणि लाखो कोट्यावधी रुपये मिळवायचे अशी परिस्थिती या महापालिकेने आणलेली आहे। होडगी रोडचा तुम्ही कॉन्क्रीटचा रस्ता बघता, बोगस काम केलेलं 165 कोटीचं काम असून खाली ड्रेनेज लाईन नाही, पाण्याची लाईन नाही, परंतु बिल काढण्यासाठी हे लोक आटापिटा करत आहेत। मध्यंतरी महापालिकेत गाजलेला विषय आहे। नाले सफाई म्हणून गाळ काढले, गाळ न काढता कोट्यावधी रुपये उचलले। ह्या कॉन्ट्रॅक्टरना काळ्या यादीत टाकणं गरजेचं आहे आणि जे कोण अधिकारी त्याच्या पाठीशी आहे त्यांना सुद्धा निलंबित करणं गरजेचं आहे। मी अनेक वेळा ह्या महापालिकेला आपल्या पक्षाच्या वतीनं अधिकाऱ्यांना आपण सांगितलेलं आहे। गेल्या 25 वर्षामध्ये आता जे पदाधिकारी आहेत, महापौर, उपमहापौर, हे 25 वर्षाखाली काँग्रेसमध्ये होते। 25 वर्ष ह्या सोलापूरला जागा लुटाचं काम त्यांनीच केलेलं आहे। की मुदत संपलेली जागा ह्या महापालिकेने ताब्यात घेतलेल्या नाही, परंतु आता नव्याने परत 7 जागा, शाळा जिथं शाळा चालू आहेत, 6 नंबर शाळा असू द्या, 12 नंबर शाळा असू द्या, शिक्षण मंडळाची जागा असू द्या, हेरिटेज जागा आहे, अशा मोक्याच्या जागा गडप करण्याचं काम ह्या भ्रष्टाचारी ह्या महापालिकेचे पदाधिकारी जे आयुष्यभर काँग्रेसमध्ये होते ते आता भाजपमध्ये आहेत। जे प्रभू रामाचं नाव सांगतात, प्रभू रामाच्या गल्ल्यातले पैसे चोरतात, हे बाहेरून आलेले आमच्या सुषमाताई अंधारे म्हणले होते, जे मुंग्याने वारूळ बनवलं आहे पण मुंग्या राहत नाहीत, पण तिथं आता नाग साप, विषारी साप म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले भ्रष्टाचारी गुंड, ज्या पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आलेली सत्ता भ्रष्टाचारी म्हणून गाजत आहे। या महाराष्ट्रात सगळ्यात भ्रष्टाचारी महापालिकेमध्ये सोलापूर महापालिका आहे। आगामी काळामध्ये 18 तारखेला महापालिकेमध्ये बोर्ड आहे। जर तुम्ही हे विषय स्थगित नाही केलं, आम्ही बोर्डात घुसून या पदाधिकाऱ्याचा समाचार घेऊ, नाहीतर 20 तारखेला मुख्यमंत्र्याचा दौरा आहे, त्या मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यामध्ये काळे झेंडे दाखवल्याशिवाय राहणार नाही। सोलापूर महापालिकेत भ्रष्टाचारी जमलेले पार्टी सत्तेवर आलेली आहे। तेव्हापासून महापालिकेच्या जागा असू दे, प्रॉपर्टी असू दे, कंत्राट असू दे, नाले सफाई असू दे, रस्ता, ड्रेनेज, या सगळ्यामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे। आणि हा भ्रष्टाचार दुसऱ्या कोणी नाही तर भाजपच्याच आनंद जाधव या नगरसेवकांनी उघडकीला आणला। म्हणजे आता अशी पळी झाली आहे की भाजपची जी मूळ आहेत, जी चांगले होते, त्यांना ह्या चोरांशी लढायची पाळी आलेली आहे। त्यामुळं आज शिवसेनेनं या ठिकाणी बीओटी असू दे किंवा इतर जे काय महापालिकेत उद्योग चाललेले आहेत त्यावर आज एक निवेदन दिलेलं आहे। परंतु बीओटीवर महापालिकेला गेल्या 15-20 वर्षात सुद्धा ज्या जागा दिल्या होत्या त्याचा आज काय विकास झालेला आहे, त्याची आज काय परिस्थिती आहे आणि त्यातून महापालिकेला काय उत्पन्न मिळतं आहे याचा जमा खर्च मांडा, असं आम्ही आयुक्तांना सांगितलं आहे। आणि तोपर्यंत हा जो विषय यांनी आणलेला अजून 6-7 नवीन जागा दुसऱ्या लोकांच्या गळ्यात घालायच्या किंवा यांच्या बगलबच्च्यांच्या गळ्यात घालायच्या, हा विषय थांबवावा। आधी त्या मागच्या भानगडीचं काय झालं, त्यात महापालिकेचं काय नुकसान नफा झालेला आहे हे पाहावं, मग ह्या प्रकरणाला हात घालावा। त्याबरोबरच सारिका अकुलवार ज्यांनी भ्रष्टाचाराचा कहर केलेला आहे,
जे आपलं पद देखील सोडत नाहीत आणि इथलं कारभार देखील सोडत नाहीत, पैसे हाणायचं देखील सोडत नाहीत, अशा व्यक्तीवर, महिलेवर, अधिकाऱ्यावर तातडीने तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी देखील मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या महापालिकेमध्ये येऊन महापालिकेचे आयुक्त सचिनजी ओंबासे यांना सविस्तर चर्चा केली आणि आत्ताच भैयांनी आणि भाऊंनी सांगितल्याप्रमाणे BOTचे जागा असतील, होटिक रोडचे रोडाचा विषय असेल, प्रत्येक विषय आम्ही सविस्तरपणे सांगितलेला आहे. हे सांगत असताना सर्वात एक महत्त्वाची गोष्ट अशी की हे बाळासाहेब, आपले वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे. ह्या वर्षानिमित्त वर्षानुवर्ष धुळकात पडलेलं आपलं स्मारकाची जागा, त्या जागेवर लवकरात लवकर बांधकाम चालू व्हावं ह्याचा पाठपुरावा करण्यासाठी आमचे सहसंपर्क प्रमुख दत्ता माने यांनी विषय काढला. ते विषय जातीने लक्ष देऊन आयुक्त साहेबांनी लवकरात लवकर कारवाई करून मठपतीच्या माध्यमातून काम करून घ्या आणि बाकी मग काय त्याला निधी लागेल हे लवकरात लवकर करून ह्या वर्षी बांधकाम चालू करू असं एक शब्द दिलेला आहे. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही आयुक्तांना निवेदन केलं आहे. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या केल्यात, परंतु यामध्ये या महानगरपालिकेमध्ये जो रेकॉर्डोब्रेक भ्रष्टाचार चालू आहे, हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे आणि नवीन भ्रष्टाचाराचं एक कुरण निर्माण करायचं कारस्थान आत्ता सध्या महापालिकेमध्ये चालू आहे. हे कुरण म्हणजेच BOTवर जागा आपल्या बगल बच्च्याला देण्याचा कार्यक्रम यांनी सुरू केला आहे, नियोजित केला आहे. परंतु माझं मत असं आहे की यापूर्वी ज्या महानगरपालिकेकडून BOTवर ज्या जागा उपलब्ध केल्या, ज्या बांधकामं झाली, त्यातून महानगरपालिकेला किती उत्पन्न मिळालं, त्याचं ऑडिट महानगरपालिका कधी करणार आहे का वारंवार परत नवीन नवीन जागा परत आपापल्या बगल बच्च्याला देण्यासाठी कारस्थान करणार आहे. जेव्हापर्यंत ज्या आजपर्यंत दिलेल्या जागा या वापरात येत नाहीत तोपर्यंत नवीन कुठल्याही जागेचा BOTसाठी वापर करू नये असा महानगरपालिकेनं निर्णय घ्यायला पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे.